नमस्कार मित्रमैत्रिणींनो. संस्कार हे रक्तातच असावे लागतात. कर्तृत्वाने कितीही मोठी उंची गाठली तरी जर त्याला संस्काराची साथ नसेल तर कर्तृत्व कितीही मोठं असलं तरी ते शोभून दिसत नाही आणि आईच्या आशीर्वादापेक्षा काहीही मोठं नाही. काळाच्या ओघात आपण अनेक संस्कार शिकतो, परंतु एका विशाल उंचीवर गेल्यावर तेच संस्कार खऱ्या आयुष्यात उतरवण्यासाठी आपण किती झोपतो ह्यावरूनच आपली खरी उंची आणि मनाचा मोठेपणा दिसून येतो. वाईट वेळ ही कधीकधी मजेशीर असते. जेव्हा जेव्हा ती येते ना, तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. हिंमत नसेल तर प्रतिष्ठा नसते आणि विरोध नसेल तर प्रगती होत नाही. जो आपल्या कामात व्यस्त असतो त्याचं आयुष्य मात्र मजेशीर असतं. कधीकधी मजबूत हाताने पकडलेली बोटेसुद्धा सुटतात, कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात. आपुलकीच्या नात्याला कधी दुरावा माहीत नसतो, कारण कव्हरेज क्षेत्राच्या पलीकडे देखील मनाचा संपर्क असतो. गरज संपली की त्यामध्ये दोष दिसायला लागतात, मग ती वस्तू असो किंवा नातं असो. सवय किरकोळ का गंभीर ह्या चर्चेत काही तथ्य नाही, पण तुम्ही जिचे गुलाम होतात ती सवय वाईटच असते. तुम्ही तुमच्या आयुष्यात जीवनाचं शेत नांगरताना मनाच्या मातीवर असं बियाणं पेरा की उद्या त्याच्या पिकांची कापणी करताना आनंदाचा पाऊस पडेल. आयुष्य हे कधीही दुसऱ्याच्या कलेने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. समजदार व्यक्तीबरोबर केलेले संवाद हे पुस्तक वाचण्यापेक्षा चांगले असतात. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही. सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख मात्र नक्की मिळेल. स्वतःची तत्त्वे विकून मिळणारा नफा हा समुद्राच्या पाण्यासारखा असतो. तो भरपूर असला तरीही तहान नाही भागवू शकत. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र बेट असते आणि तुम्ही त्यांच्याशी फक्त एकाच पुलामार्गे जोडू शकता. तो पूल म्हणजे त्यांच्याशी तुमचा भावनिक संवाद. नातं निर्माण होण्यासाठी नेहमीच पैसा उपयोगी पडत नाही, तर त्यासाठी गरज असते ती संवेदनशीलता आणि प्रेमळ शब्दांची. पैशापेक्षा तुम्ही कुणाचं दुःख जेव्हा सहानुभूतीपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. दुःख व्यक्त करू नका की तुम्ही आयुष्यात काय कमावलं आणि काय गमावलं. फक्त अभिमान बाळगा की या गोष्टीचा की तुम्ही स्वार्थासाठी कुणालाही फसवलं नाही. माणसाचं यश हे कुणाच्या आधारावर नसतं, तर ते चांगल्या विचारावर असतं. कारण आधार कायम सोबत नसतो, पण चांगले विचार मात्र कायम सोबत राहतात. नात्यांमध्ये व्यवहार आणू नका. हे जरी खरं असलं तरी नातं किती खरं आहे हे जाणून घेण्यासाठी एखादा व्यवहार करून बघावाच. त्यानंतरच कदाचित बरेच गैरसमज दूर झालेले असतील. जो मनुष्य चुकीच्या व्यक्तीशी वादविवाद टाळतो आणि योग्य व्यक्तीशी तडजोड करतो तोच आयुष्यात नेहमी आनंदी आणि समाधानी राहतो. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. समाधानी असणं सर्वात मोठी संपत्ती आहे आणि सकारात्मक विचार ही सर्वात मोठी देणगी आहे. विश्वासार्हता हा सर्वोत्तम संबंध आहे. उगाच कोणाच्या तरी चुका शोधण्यापेक्षा कोणाचं तरी मनमोकळेपणानं कौतुक करून बघा. नक्कीच समोरच्याचं मानसिक बळ वाढेल आणि त्याच्या मनात आपल्याबद्दलचा मान वाढेल. म्हणूनच म्हटलं जातं की आपली माणसं मोठी करा, आपण आपोआपच मोठं होत जातो. हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा, कारण उन्हात तर काचेचे तुकडेही चमकतात. जसं म्हणतात की सुई धागा हरवला नाही, पण हल्ली कोणी तो मागतही नाही, कारण आजकाल फाटलेली नाती आणि वस्तूशिवायची गरज कुणालाच वाटत नाही. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्यांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागावणारी माणसं कधीही चांगली असतात आणि हे मात्र नेहमी लक्षात ठेवावं. कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट हे तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून ठरते. असंच आपल्या पण जीवनात लागू होतं. जग तुमच्याकडे कुठल्या प्रवृत्तीनं बघतं हे महत्त्वाचं नसून तुम्ही दुनियेला कसल्या मनोवृत्तीतून समजून घेता त्यावर आपल्या जगण्याची परिस्थिती अवलंबून आहे. ध्येय सुंदर असते, पण तिथं पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो. वाईट कुणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते.
तुम्ही किती चांगलं दिसता त्यापेक्षा तुम्ही किती चांगले विचार करता, तुम्ही किती चांगले वागता हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण लोकांना महत्त्व देतो तेव्हा त्यांना वाटतं की आपण नेहमी प्रिय असतो, पण त्यांना हे समजत नाही की आपण त्यांच्यासाठी स्वतःचं काम बाजूला ठेवून त्यांना जास्त महत्त्व देतो. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल. नात्यात आदर आणि विश्वासाचा तोल घसरला की खाली शिल्लक राहते ती फक्त ओळख. जसं की नारळ आणि माणूस कितीही चांगले असले तरीही नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय तो कसा आहे हे मात्र आपल्याला अजिबात समजत नाही. प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्य संपन्न व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो. कारण चारित्र्य हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असतं, तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात. तेव्हा चांगल्या लोकांशी मैत्री करा, जेणेकरून तुम्ही आनंदी राहाल. तुमचं दुःख जाणून घेणाऱ्या व्यक्तीला मात्र कधीच गमावू नका. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाचीही गरज असते. विजय निश्चित असल्यावर डरपोकसुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच जो पराजय होणार हे माहीत असूनही जिंकण्यासाठी लढेल. ठेच तर लागतच राहील, ती सहन करायची हिंमत ठेवा आणि कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत करा. तुमच्या स्मित हास्याने जग बदला, जगाला तुमच्या स्मित हास्याने बदलवू देऊ नका. सगळ्यात जास्त ओझं आपण कशाचं वाहत असू तर ते म्हणजे आपल्या डोक्यात चाललेल्या विचारांचं. मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनरपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते. महान कार्य कधीच सोपं नसतं, सहज होणारे कार्य कधीच महान नसतं. जसं की पावसाळ्याच्या निबंधाला कधीच पूर्ण गुण मिळत नसतात, कारण वाचणारा आणि लिहिणारा दोघांनीही वेगवेगळा पाऊस अनुभवलेला असतो. चरण फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु आचरण आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते. तेव्हा आचरण विचार शुद्ध ठेवा. प्रत्येक पाऊल योग्य नसतं, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात. स्वतःमध्ये रमणारी माणसं स्वच्छंदी आयुष्य जगू शकतात. शून्यातून सुरुवात केलेल्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात शून्य होण्याची कधीच भीती वाटत नसते, कारण त्या व्यक्तीने तेवढा संघर्षच केलेला असतो. आयुष्यात येणारे जाणारे खूप लोक असतात, पण कोणत्याच परिस्थितीत कारण न देता थांबणारे लोक खूप कमी असतात. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील तर 100 रुपयाचा आरसाच लागतो. मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जायचं की आता ती आपल्या मापाची राहिलेली नाही. तेव्हा त्या लोकांना जास्त मनवत बसू नका, कारण ते आपल्या मापात बसत नसतात. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.